आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया। भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावरती नाव कोरलंय। तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला। रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय हा पक्का केला। विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकलेली आहे। टीम इंडियाने आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला। या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचं वातावरण झालं। संपूर्ण भारतभर फटाके फोडत जल्लोष साजरा केला। या जेतेपदासह भारतीय संघाने 9व्यांदा आशिया कप वरती आपलं नाव कोरलंय। पाकिस्तानने दिलेलं 147 धावांचं आव्हान भारतानं 19व्या षटकामध्ये पार केलं। यावेळी तिलक वर्मानं नाबाद 69 धावा केल्या। तसंच संजू सॅमसननं 24 धावा आणि शिवम दुबेनं 33 धावा करत पाकिस्तान विरोधामध्ये भारताला विजय मिळवून दिला। दरम्यान पाकिस्तानचा संघ भारतीय फिरकीसमोर देखील फेर ठरला। यावेळी कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या। यंदाच्या आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानसोबत भारत 3 सामने खेळला आणि 3ही वेळा भारताने विजय मिळवला। हिंदुस्तान ने पहलगांव 22 अप्रैल हम वो दिन भूले नहीं है, उसका बदला ले लिया। पाकिस्तान को 3 बार पटकनी दी, आज फाइनल में भी हरा दिया। ये पाकिस्तान के लिए करारा जवाब है हिंदुस्तान का। जैसे सिंदूर ऑपरेशन में हमने हराया था, आज भी पाकिस्तान को खेल के मैदान में हराया है, आगे भी हराते रहेंगे। पाकिस्तान हिंदुस्तान का बच्चा बच्चा ही रहेगा, बाप बाप रहेगा। हम हर बार पाकिस्तान को ऐसे पटक के मारेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद। बहुत खुशी हो रही है। किसकी बैटिंग ज्यादा अच्छी लगी आपको? तिलक वर्मा ने बैटिंग बहुत अच्छी की है। साथ ही पूरे एशिया कप में अभिषेक शर्मा ने बहुत अच्छा बैटिंग किया, लेकिन इस टाइम थोड़ा नहीं चले हैं। कुलदीप यादव ने बहुत अच्छी बॉलिंग की, 4 विकेट उन्होंने लिए हैं। बहुत ही खुशी का माहौल है भाई। इंडिया ने एशिया कप 9वीं बार जीता है। पाकिस्तान वाले आगे से सोचेंगे इंडिया वालों से भिड़ने के लिए। दोबारा नहीं, तीन बार उतार दिया उनको। अब सोचेंगे कैसे खेलना है कैसे नहीं खेलना, उनकी बस की नहीं रही अब। एशिया कप भी जीत लिया पाकिस्तान को हरा के, जो कि एक बहुत बड़ी जीत थी, क्योंकि ऑपरेशन सिंदूर में जो उन्होंने हम लोग के साथ किया था, उसका बदला आज हम लोग ने लिया है फील्ड के मैदान में। भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत 9व्यांदा आशिया चषक जिंकला। यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला टोला लगावलाय। ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचं मैदान, निकाल एकच, तो म्हणजे भारताचा विजय असं म्हणत मोदींनी अभिनंदन केलंय। 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले होते, तेव्हा भारताचं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवलेला होता। आता क्रिकेटच्या मैदानात देखील भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आलाय, तर तानसा धरणाचे 38 दरवाजे उघडल्यानं तानसा नदीनं रौद्ररूप धारण केलंय। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पालघर मनोरा रोड वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पालघरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये पुराचं पाणी शिरलं। परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नागरिकांनी दुकानं खाली करून सुरक्षित स्थळी जाण्यास सुरुवात केली आहे, तर प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। जायकवाडीमधून 3,01,824 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील हजारो एकर शेती ही पाण्याखाली गेली आहे। जालन्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक गावामध्ये गोदावरी नदीचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे गावातील नागरिकांचं स्थलांतर हे दुसऱ्या गावामध्ये सुरक्षित ठिकाणी केलंय। गावातील वयोवृद्ध आणि आजारी महिलांना स्थलांतरित करण्यासाठी गावकऱ्यांसह प्रशासनाची कसरत पाहायला मिळाली आहे। पुराच्या पाण्यामधून दोरीच्या सहाय्यानं हे स्थलांतर करण्यात आलंय। गावातील वयोवृद्धांना पाठीवर घेऊन तर आजारी महिलांना खाटेवरती घेऊन पुराच्या पाण्यातून स्थलांतर करण्यात आलं।
नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी सुरू असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या 21 नागरिकांसह 2 जनावरांची आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुखरूप सुटका केली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गावामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या देखील मदतीला आपत्ती व्यवस्थापन विभाग हे धावून गेलाय. हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केलाय. येवला तालुक्यामध्ये कोळगाव नदी जवळ मळ्यामध्ये राहणारे 13 लोक हे अडकलेले होते आणि त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी बाहेर काढलंय. नाशिकच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. सातपूर परिसरातल्या ITI पुलाजवळ असलेल्या वस्तीची मंत्री गिरीश महाजन आणि मनपा आयुक्त मनीषा खत्रींनी पाहणी केली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. नागरिकांचं जनजीवन हे देखील विस्कळीत झालंय. बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलंय. जायकवाडी धरणामधून 2.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. परिणामी नदीकाठच्या 45 गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 15 दिवस पुरेल इतका जीवनावश्यक साठा हा नागरिकांनी जवळ केलाय आणि सोय होईल त्या ठिकाणी हे ग्रामस्थ राहण्याची व्यवस्था करत आहेत. प्रशासनानं या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने, कळगाव, कुंभारे परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पपई, केळी, मका, कापूस आणि मिरचीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं आश्वासन रावल यांनी शेतकऱ्यांना दिलंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. आजपासूनच शिवतीर्थावरती स्टेज उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेमधून 100 ते 125 शिवसैनिकांना आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक शाखांवरती देण्यात आली. शिवसेना भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या. तर दसरा मेळाव्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रामधून शिवसैनिकांना आणण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रमुखांवरती असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. पालिका निवडणुकीमध्ये वाटाघाटीवेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. पदाधिकारी मेळाव्यामध्ये शिंदे बोलत होते. कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका, त्याची सर्व गणितं ही आपल्याकडे आहे असा टोला देखील शिंदेंनी ठाकरे बंधूंना लगावलाय. पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने दसरा मेळाव्यामध्ये गर्दी करा असं आवाहन देखील शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना केलंय. जी जागा आपण जिंकू शकतो, जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे, त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला, नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही. आणि याच्यामध्ये जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं पाहिजे. बिलकुल योग्य तो मान सन्मान राखला जाईल. जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अशा प्रकारची भाषा वापरत आले. सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार असं दररोज म्हणायचे. पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही. माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा सरकार आलं तरी सुद्धा त्या याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत. तर जागा आम्हाला महत्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्वाचा आहे. भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती जहरी टीका करत खळबळजनक सल्ला दिलाय. संघाला अनुरोध आहे की तुम्ही 100व्या वर्षामध्ये फेल झाला आहात. तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर मनुस्मृतीची होळी करा आणि संविधान स्वीकारा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गांधीजींचा फोटो लावा असा सल्ला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. गांधीच्या तत्वज्ञानाचा विरोध म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि काल तुम्हाला गांधींच्या पुढे येऊन उभं राहून तुम्हाला सलामी द्यावी लागली. हा तुमचा पराभव आहे, हे तुमचं अपयश नाही, हे तुमचा पराभव आहे. काल तुम्ही गांधींना सरेंडर झालेला आहात, गांधींना शरण आलेला आहात.
आजपासून नागपूरच्या दीक्षाभूमीतून काँग्रेसच्या संविधान सत्याग्रह यात्रेला सुरुवात होणार आहे. तर यात्रेचा शेवट हा 2 ऑक्टोबरला सेवाग्राम इथं होणार आहे. संविधान सत्याग्रह यात्रेच्या पूर्वसंध्येला वेरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली. मशाल यात्रेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह तुषार गांधी आणि काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये खळबळजनक वक्तव्य केलंय. कोणाला गोळी सरळ छातीवरती लागते तर कोणाच्या पायाला गोळी लागते, पण लागणार जरूर याची कोणी चिंता करू नका असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पटेलांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे पटेलांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. तुम्ही असं समजू नका की कोण जास्त फार कोणी पदावर आहे म्हणून लोकप्रिय होऊन जातो, असं नाहीये. परिस्थिती केव्हा कशी बदलते हे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्येच दिसून. आणि जे काही सगळे करतात ना, ते सगळे भारी भरकम जे सगळे काम करून राहिले सगळे, या लोकांचे म्हणजे त्या लोकांना त्यांची कुंडली माहीत नाही का? कुठून आले आणि कुठपर्यंत पोचले हे क्या लोगों को कुंडली माहित नहीं. लोग होशियार असतात. कोई के कान से गोली जाती है, किसी को गोली सीधी लगती है, किसी को पाइप में लगती है, तो लगेगी जरूर. आगामी पालिका निवडणुकीतील युतीबाबत प्रफुल्ल पटेलांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आपण हतबल नाही, आपण लाचार नाही, आपण सक्षम आहोत. युती करण्याबाबत पक्षाकडून कुणालाही आग्रह नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. आपली तयारी असेल तर नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्यासाठी माझ्याकडून देखील पूर्ण तयारी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. पटेलांनी महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा कार्यकर्त्यांना एकला चलो रेचा नारा दिलाय. मेरे तरफ से अकेले लड़ने के लिए भी पूरी तरफ से तैयारी है, कोई चिंता मत करो. अपने को कोई अपन हतबल नहीं है, आपण लाचार नाही, हतबल नाही, आपण सक्षम आहोत. इतरांना आपली भीती वाटायला पाहिजे. आपण काही कोणाच्या भीती काढली काम करत नाही. ते आपल्याला सगळं माहित आहे कसं करायचं. 21 साल में हम लोग क्या कच्ची गोलियां खेल रहे क्या? 21 साल हम भी मजे हुए ना, हमको भी मालूम है. हमको तो पटकाना पड़ता है ना लोगों को, तभी तो यहाँ थे. तो इसलिए त्याची काही चिंता करू नका. माझ्याकडून कुठलाही तुम्हाला असा आग्रह नाही आहे. रोहा इथल्या एका कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते असून त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप हा दळवींनी तटकरेंवरती केलाय. सुनील तटकरेंवर टीका करताना दळवींची जीभ घसरली. महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही, आम्ही एकला चलो या भूमिकेमध्ये आहोत असं दळवींनी म्हटलंय. रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते त्यामुळे त्यांना फसवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि विशेषतः युवा पिढी आता स्वयंचलित बाहेर पडते, आता सगळ्यात जास्त अर्थ आहे. जे आपण बघितलं की माझ्या मतदारसंघात असेल, रोह्यामध्ये असेल, महाडमध्ये असेल, संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालंय. आता लोकांनी हा सगळा प्रवास व्हायला बघितलं की आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे, इतरांना द्यायचं नाही आहे. म्हणून आपला पालकमंत्री सगळ्या देखील आजपर्यंत असं लाभायला ठेवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पक्ष संघटन आणि मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये भंडारा इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अरुण भेदे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेशही केला. हा पक्षप्रवेश आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या 15 दिवसांमध्ये होणार असलं तरी अद्यापपर्यंत या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. राज्य सरकारकडून प्रस्ताव बनवून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. मात्र यानंतर देखील केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी दिलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं विमानतळावरती येण्याचं आवाहन बाळ्यामामांनी केलंय. जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन करू दिलं जाणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतलेला आहे. 2 लाखाच्या वर संख्येने
समाज बांधव असतील, आमच्या भगिनी असतील, आमची मुळंबाला असतील, आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत. स्वर्गीय दिबा पाटील साहेब खरं म्हटलं तर यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे. आणि म्हणून येत्या 6 तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो. बारामतीतील मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये नशा करणाऱ्या आणि शस्त्र घेऊन फिरणाऱ्या लोकांवरती कारवाई करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. तर आपण आतापर्यंत प्रचंड पैसा आणला, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्याला साथ द्या, माझ्या माणसांना निवडून द्या असं आवाहन देखील अजित पवारांनी केलंय. कोल्हापुरात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आजच्या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध आहे. एमआयएमच्या नव्या कार्यालयाजवळ हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करण्याचा निर्णय घेतला. सकल हिंदू समाजानं शहापुरी पोलिसांना निवेदन देत ओवेसींच्या कार्यक्रमावरती बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. सामाजिक शांततेच्या पार्श्वभूमीवरती बागल चौक परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलाय. कल्याण अहिल्यानगर मार्गावरील शहाड पुलाची दुरावस्था झालेली असून विविध राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी या खड्ड्यांविरोधात आंदोलनं करत देखभाल दुरुस्तीची मागणीही केली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागानं या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. 15 ऑक्टोबरपर्यंत हा पूल देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवरती पोलिसांनी छापा टाकलाय. पोलिसांच्या छापेमारीमध्ये बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय. माजी महापौर ललित कोल्हेंसह 8 जण यांना ताब्यात घेतलंय. देशी विदेशी नागरिकांचे लाखो रुपये लुटल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर या छापेमारीमध्ये 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल हे जप्त करण्यात आले. उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर ठाणे पालिका ऍक्शन मोडवरती आली आहे. ठाणे पालिका हद्दीतील मुंब्रा आणि दिव्यामध्ये 264 बेकायदा बांधकामांवरती कारवाई करण्यात आली. ठाण्यातील 198 बांधकामं ही पूर्णपणे जमीनदोस्त केलेली आहेत, तर 66 बांधकामातील वाढीव बांधकाम हटवण्यात आलेले आहे. ठाण्यामध्ये बेकायदा बांधकामाच्या 50 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. पालिकेच्या अतिक्रमण पथकानं जून महिन्यापासूनच तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. वर्ध्यात आयटीआय टेकडी परिसरामध्ये साकारलेल्या तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. पालकमंत्री पंकज भुयर आणि माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह क्रीडा संकुलाचं लोकार्पण पार पडलंय. यावेळी बोलताना जेवढा क्रीडा क्षेत्राचा विकास होईल तेवढा युवा पिढीला फायदा होईल असं वक्तव्य हे पालकमंत्री पंकज भुयर यांनी केलंय. चिकन मागणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यामध्ये आईनंच लाटणं मारल्यामुळे पालघरमध्ये हा प्रकार घडलाय. घटनेमध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. आरोपी आई पल्लवी धोमडेला पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. पालघरच्या धनसारमधील ही घटना आहे. नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या पथकानं कारवाई करत अवैधरित्या डिझेल साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1025 लिटर डिझेल हे जप्त केलंय. मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकच्या कॅनमध्ये अवैधरित्या डिझेल साठवलेलं होतं. या कारवाईमध्ये सचिन संतोष बेनी बागडे आणि आशिष मनभर यादव या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर डिझेलचा साठा कोणत्या उद्देशानं करण्यात आलेला होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मुंबईतील कोस्टल रोडवरती स्विफ्ट कारचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न हा फसलाय. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या स्विफ्ट कारनं किया कारला धडक दिली. या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी झालेले असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धावत्या लोकलमधून निर्माल्याचा फेकलेला नारळ लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मृत संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पाणजू बेटावरती राहतो. संजय हा शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करत असताना नायगाव स्थानकाच्या दिशेनं निघालेला होता आणि याच दरम्यान धावत्या लोकलमधून निर्माल्याचा नारळ हा खाडीमध्ये फेकण्यात आला. मात्र तो नारळ थेट संजय याच्या डोक्याला लागला. यामध्ये तो गंभीर जखमी झालेला होता.
कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर चौकामध्ये तृतीयपंथी व्यक्तीनं जबरदस्तीनं पैसे मागत गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी रोखल्यावरती संबंधित तृतीयपंथीनं संतापून पोलिसांची शिवीगाळ केली आणि मारहाण देखील केली. या प्रकरणामध्ये पोलीस आणि तृतीयपंथ्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून संबंधित तृतीयपंथीला शहापुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाण्यामध्ये नांदूर बऱ्हाणपूर मार्गावरील येरळी पुलावर भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. धडकेनंतर महामार्गावरील वाहतूक ही काही काळ ठप्प झालेली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.